सर्वांसाठी मोठी आज एक आनंदाची बातमी. नवीन योजना सुरू. शेळी मेंढी पालन योजना. 5 लाख रुपयापर्यंत अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. आजच अर्ज करा आणि अनुदान मिळवा. राज्यातील शेतकरी असेल, बेरोजगार तरुण असेल, अशांसाठी मोठी आज एक आनंदाची बातमी. शेळी मेंढी पालन व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारकडून तब्बल 5 लाख रुपयाचे अनुदान इथं दिले जात आहे. तर आता कोणाला लाभ इथं मिळणार आहे, किती अनुदान, याचप्रमाणे कोणती कागदपत्र लागणार, अर्ज कसा करायचा आहे, अर्ज रिजेक्ट जर झालेला असेल तर काय करायचं आहे, कोणत्या जिल्ह्यात अर्ज इथं सुरू झालेले आहेत. तर आता सर्वात मोठी आनंदाची बातमी. तर आता राज्य सरकारकडून शेळी मेंढी पालन व्यवसायासाठी याचप्रमाणे प्रोत्साहन देण्याची नवीन योजना इथं सुरू करण्यात आलेली आहे. तर आता यामध्ये जे काही सुविधा आहे, याचप्रमाणे तुम्हाला जे काही अनुदान मिळणार आहे, 50 ते 5 लाख रुपयापर्यंत अनुदान इथं मिळणार आहे. यामध्ये लाभ शेळी मेंढी खरेदीसाठी पेमेंट तुमच्या खात्यामध्ये थेट डीबीटीद्वारे जमा होईल. ऑनलाईन आणि ऑफलाईन तुम्हाला अर्ज इथं करता येणार आहे. तर आता उद्दिष्ट जे आहे यामध्ये रोजगार व व्यवसाय वाढवणे. तर आता यामध्ये कोणाला लाभ इथं मिळणार आहे, तर यामध्ये शेतकरी असेल, बेरोजगार युवक असेल, महिला बचत गट असेल, ग्रामीण भागातील नागरिक, पशुपालन व्यवसाय सुरू करणे म्हणजे इच्छुक नागरिक, ज्यांना कोणाला शेळी मेंढी पालन व्यवसाय सुरू करायचा असेल, असे जे काही इच्छुक आहे, ज्याची इच्छा आहे करायची, तर अशांना प्राधान्य व त्याचप्रमाणे अनुदान 5 लाख रुपयापर्यंत आर्थिक मदत केली जाते. तर यामध्ये कागदपत्र इथे लागणार आहे. आधार कार्डची झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स, मोबाईल नंबर, रहिवासी दाखला, याचप्रमाणे हे डॉक्युमेंट्स तुम्हाला इथं लागणार आहे. कास्ट सर्टिफिकेट, जर तुम्ही कास्ट सर्टिफिकेटमधून जर तुम्ही फॉर्म भरला तर तुम्हाला इथं प्राधान्य इथं देण्यात येईल. तर तुम्ही कास्ट सर्टिफिकेटमध्येच फॉर्म भरा. फोटो, याचप्रमाणे जमिनीचे कागदपत्र. आता तुमचं जे काही शेड राहणार आहे, ज्यामध्ये शेळी मेंढी तुमचा जो काही व्यवसाय आहे, त्याचप्रमाणे जे काही तुम्हाला अनुदान स्वरूपात मिळणार आहे, त्याच्यासाठी तुम्हाला जागा दाखवावी लागणार आहे पशुपालन ठेवण्यासाठी. याचप्रमाणे पशुपालन आणि प्रशिक्षण प्रमाणपत्र काही ठिकाणी तर लागणार आहे, तुम्हाला अनुभव काही ठिकाणी लागणार आहे. याचप्रमाणे आता अर्ज सुरू झालेले जे काही जिल्हे, पुणेमध्ये अर्ज सुरू झालेले आहे, नागपूरमध्ये अर्ज सुरू झालेले आहेत. तर यांसाठी शेळी मेंढी पालनसाठी नाशिकमध्ये अर्ज सुरू झालेले आहे, छत्रपती संभाजीनगरमध्ये अर्ज सुरू झालेले आहे, जळगाव, अहमदनगर, अमरावती, यानंतर बीड, सोलापूर, लातूर, सातारा, कोल्हापूर, तर या जिल्ह्यांमध्ये अर्ज सुरू झालेले आहे, जे की 12 जिल्ह्यांमध्ये. आता या जिल्ह्यात लवकरच अर्ज इथं सुरू होणार आहे. यामध्ये यवतमाळ आहे, बुलढाणा, अकोला, वाशिम, चंद्रपूर, गडचिरोली, तर या जिल्ह्यांमध्ये लवकरच अर्ज सुरू होईल. वर्धा, भंडारा, गोंदिया, धुळे, नंदुरबार, परभणी, हिंगोली, नांदेड, जालना, धाराशिव, उस्मानाबाद, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, तर असे जिल्हे यामध्ये आहे. तर आता शेळी मेंढी पालन योजनेचा जो काही अर्ज नमुना आहे, या पद्धतीने तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे. ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही आपण इथं पाहणार आहे शेळी मेंढी पालनसाठी. सर्वप्रथम येथे तुम्हाला अर्जदाराची माहिती. यामध्ये अर्जदाराचे पूर्ण नाव, वडिलांचे पूर्ण नाव, याचप्रमाणे वडिलांचे नाव टाकलं तरी चालेल, नाव आणि आडनाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर. जर तुमचं महिला फॉर्म भरत असेल तर तुम्ही तुमच्या पतीचं नाव इथं तुम्हाला टाकायचं आहे. याचप्रमाणे आधार क्रमांक, ईमेल आय डी तुम्हाला अत्यंत आवश्यक आहे. हे बाबी भरल्याच्या नंतर यामध्ये येते पत्त्याची माहिती. यामध्ये तुमचं गाव, तालुका, जिल्हा आणि पिनकोड, व्यवस्थित माहिती तुम्हाला एकही चूक न करता व्यवस्थित भरायचं आहे. बँकेची माहिती म्हणजे कोणतं बँकेचं पासबुक तुम्ही देता त्या बँकेचं नाव, स्टेट बँक आहे, सेंट्रल बँक आहे, युनियन बँक आहे, कोणतं असेल, पोस्ट बँक, पेमेंट बँक आहे, त्याचे नाव टाका, खाते क्रमांक, आयएफसी कोड. याचप्रमाणे यामध्ये महत्त्वाचा प्रश्न विचारलेला आहे, आधार लिंक आहे का? होय असेल तर लिंक करा, नसेल तर नाहीवरती क्लिक करा. लिंक असेल तर हो करा, नाही करा. यानंतर व्यवसाय सुरू करण्याची माहिती. आता किती तुम्हाला संख्या पाहिजे, शेळ्या किती पाहिजे आणि मेंढ्या किती पाहिजे. फॉर एक्झाम्पल आपण जर इथं 25 शेळ्या केल्या आणि 25 मेंढ्या केल्या तर तब्बल तुम्हाला कॅल्क्युलेशन होऊन 50 इथं संख्या मिळणार आहे. स्वतःची जागा आहे का, होयवरती क्लिक करायचं आहे. याचप्रमाणे पशुपालनाचा अनुभव आहे का, असेल तर हो करा, नसेल तर नाही करा. यासोबत तुम्हाला लागणारे कागदपत्र, फोटो, बँकेचं पासबुक, आधार कार्ड, रहिवासी दाखला, जातीचा दाखला, जमिनीचं कागदपत्र, मोबाईल नंबर लागणार आहे. याचप्रमाणे स्वयंघोषणापत्र. मी दिलेली सर्व माहिती खरी असून चुकीची माहिती आढळल्यास माझा अर्ज रद्द करण्यात यावा. ठिकाण, त्याचप्रमाणे दिनांक, अर्जदाराची सही. आता अर्ज रिजेक्ट जर झाला तर तुम्हाला काय करायचे आहे, सर्वप्रथम तुम्हाला तुमची KYC आहे की नाही हे बरोबर चेक करून घ्या. कागदपत्र अपूर्ण आहेत का
याचप्रमाणे स्पष्टपणे अपलोड करायचे आहे. बँक पासबुकला आधार लिंक आहे का, मोबाईल नंबर चालू ठेवा. अर्जातील नाव आणि माहिती खालीलप्रमाणे भरा. याचप्रमाणे तुम्हाला या वेबसाईटवरती येऊन तुम्हाला तुमचा अर्ज लॉग इन करून चेक करता येणार आहे. याचप्रमाणे त्याचं रिझन शोधा की कोणत्या कारणामुळे तुमचा अर्ज रिजेक्ट झालेला आहे. याचप्रमाणे पंचायत समिती असेल, पशुसंवर्धन विभाग असेल, याचप्रमाणे या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही तुमचा अर्ज सादर करू शकता. आता यासाठी ऑफलाईन अर्ज प्रक्रिया कोणत्या पद्धतीने तर राहणार आहे. सर्वप्रथम ऑफलाईन अर्ज कुठे करायचा आहे, तुम्ही पंचायत समिती काही ठिकाणीच राहते तर सर्वसाधारण पशुसंवर्धन विभाग कार्यालयाच्या माध्यमातून तुम्ही तुमचा अर्ज सादर करू शकता. ऑनलाईन सेंटरवर किंवा ऑनलाईनद्वारे सुद्धा तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता. माई सेवा केंद्र इथून तुम्ही तुमचा अर्ज सादर करू शकता. आता शेळी मेंढी पालन योजना अर्ज फॉर्म, तर आता यामध्ये अर्जदाराचे पूर्ण नाव, वडिलांचे किंवा पतीचे नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे. जन्मतारीख, मोबाईल नंबर, आधार क्रमांक हा ऑफलाईन फॉर्म आहे. याचप्रमाणे पत्त्याची माहिती, गाव, तालुका, जिल्हा, पिनकोड, बँकेची माहिती, बँकेचे नाव, खाते क्रमांक, IFSC कोड, आधार लिंक आहे का, हो असेल तर होवरती क्लिक करा, नसेल तर नाहीवरती क्लिक करा. आता व्यवसायाची माहिती, शेळ्याची संख्या, मेंढ्याची संख्या, स्वतःची जागा आहे का, होवरती क्लिक करायचं आहे. पशुपालन जे काही याचप्रमाणे डॉक्युमेंट्स तुम्हाला इथं जोडायचे आहेत, जे काही आपण वरतीच बघितलेलं आहे. यानंतर कार्यालय वापरण्यासाठी, तर आता यामध्ये तुमचा फॉर्म अप्रूव्हल आहे, पेंडिंग आहे की रिजेक्ट आहे हे तुम्हाला दिसणार आहे. यानंतर इथं आजपासून नवीन फॉर्म, जे काही शेळी मेंढी पालन योजना 2026 करिता आजपासून नवीन अर्ज इथं सुरू झालेले आहेत, ऑनलाईन आणि ऑफलाईन. आता या 12 जिल्ह्यांमध्ये आता तुमच्या जिल्ह्यात अर्ज सुरू झाले का लगेच चेक करा. याचप्रमाणे तुम्ही या वेबसाईटवरती जाऊन BMS पोर्टलवरती जाऊन तुम्ही चेक करू शकता. आता जे की शेळी मेंढी पालन योजनेच्या नवीन अर्ज या वेबसाईटवरती व या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्ही तुमचा अर्ज सादर करून या योजनेचा लाभ घेऊ शकता. तर लगेच अर्ज करा आणि लाभ घ्या.